हॅलो, गुड मॉर्निंग. कशात सर्व नसताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. तर चला, मस्त सकाळ झालेली आहे, कामांना सुरुवात आता होईल. देवपूजा वगैरे करून झाली आणि चहा वगैरे पिऊन झाला आहे. आता दोन्ही आमचे कार्टून उठलेले आहेत. आता मी जरा तयारी केली, केस वगैरे विचारते. केसाचं तर माझ्या एवढं खराब हालत झाले ना, काय सांगू तुम्हाला. जेवढी चांगली होती तेवढी खराब झाली. एकदम अशी पातळ झाली नुसती, आणि एवढी जातात की त्याला काही हिशोबच नाही. बघू शकता केवढी पातळ झाली आहे का काय केसाला. आता काय करावं, काहीतरी उपाय करायला लागेल. सॅटरडे संडे सुट्टी असेल तेव्हा एवढी पातळ माझी केस कधीच नव्हती रे बाबा. डेंजर पातळ झालीत, रबर पण त्याला बसत नाही असं झाले. तर चला, झाडू वगैरे मी आंघोळीच्या अगोदर मारलेला आहे आणि आता जेवणाची सुरुवात. थोडीशी भांडी वगैरे घासायची, जेवणाला सुरुवात करायची. काय बनवायचं आहे बघूया आता. पटापट झालं तयार आणि माझा बाबू बघतोय मला पाळण्यातून. ती बुबली का बघती. तो पण आत्ताशी उठलाय. रात्री जशी मी मालिश केली ना तसंच चांगला झोपला, पण मध्ये मध्ये 2-3 वेळा उठायचा, कारण भूक लागायची त्याला म्हणून. थोडंसं मग दूध पिऊन परत झोपायचा. असं रात्री 2-3 वेळा चालू होतं त्याचं. तर चला, आता मी जाते गौरांशला आंघोळीला पाणी पण ठेवते, त्याला नाश्ता वगैरे पण देते, सगळं काम वाइंडअप करते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. तोपर्यंत स्टे ट्यून. चला मंडळी, तर आत्ताशी काम झालं माझं. किती वाजले माहीत आहे का, म्हणजे जेवण झालं 1:30 वाजला. आता जस्ट जेवली. गौरांशला पण बोंबील आणि भाकरी दिले आणि बोंबील पण फ्राय केली. काहीतरी 1:45 वाजता फ्राय केली मी. चड्ड्या होत्या नित्यांच्या धुवायच्या, त्या धुवून घेतल्या. आज नाही बोललं तरी खूप टाईम झाला. नशीब गौरांशला सुट्टी होती, नाही तर मग माझी घाई गडबड झाली असती. आणि आज आंबेडकर जयंती आहे, तर आंबेडकर जयंतीमुळं सुट्टी होती. आणि नित्यांश पण मग अशी झोपला. नित्यांशला झोपवायला पण थोडासा टाईम झाला, काहीतरी 12:30 वाजले झोपवायला. नाही तर 12पर्यंत झोपतो तो, म्हणजे जसं माझं झालं त्या पद्धतीने. आणि मला ही एक आयडिया खूप छान वाटली की मी रात्री त्याची मालिश करू, म्हणजे सकाळी माझी घाई गडबड नाही होणार आणि रात्री छान झोपेल. काल झोपला तो, मध्ये मध्ये त्याला भूक लागत होती, मग तो फक्त पिण्यासाठी उठायचा, मग झोपायचा. तर माझी पण प्रॉपर अशी झोप झाली. तर मी असं ठरवलं की रात्रीच मी त्याला मालिश करेन, अंग पुसेल आणि मग झोपवेल. म्हणजे मला असं पण नको की मला मालिश नाही करता येत त्याची असं, आणि सकाळी माझी घाई गडबडसुद्धा नको. तर आता छान झोपला. आता किती वाजता उठेल काय माहिती नाही. गौरांशला पण तिकडं बोंबील आणि भाकरी दिली, तो नाश्ता करतोय. मी जेवली, चवळीचं सांबारा बनवलं. या लोकांसाठी कोळंबी तेल कांद्यावर बनवली आणि बोंबील फ्राय बनवले. तर हे रुटीनसुद्धा मध्ये मध्ये मला ना छान वाटतंय आणि बरं वाटतंय. असं एवढं काय नाही वाटत, पण थोडंसं हेक्टिक पण असतं, पण मध्ये मध्ये छानसुद्धा वाटते. कारण मग व्लॉग माझा अपलोड करायचं असतंय. ते मला ना थंबनेल वगैरे बनवायला एवढा कंटाळा येतो ना, कंटाळा येतो. तर बघूया, थोडंसं उद्या वगैरे मला असं वाटतं कुठेतरी बाहेर जावं. जरा बघू, प्लॅन करतो, कधी एक्झिक्यूट होते माहिती नाही. थोडंसं सर्दीला आज बरं आहे मला. मी काय करते माहिती आहे का, सर्दी झाली की एक तर मग विक्सचा वाफरा घेते, नाही तर जास्तीत जास्त म्हणजे एक उपाय हा पोटात होता ना माझ्या, तेव्हा मी केलेला. म्हणजे ह्यांनीच सांगितलेलं, फक्त 1 चम्मच मध पिते, त्याच्याने मला खूप 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 फरक पडतो. काय माहिती नाही सर्दीसाठी हा उपाय, कारण मला 2-3 टाईम असं फरक पडला आहे मला सर्दीसाठी. तर आज खूप 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 बेटर फील करते मी. काल पण मी रात्री झोपायच्या अगोदर 1 चम्मच मध पिलेली, तर खूप बरं वाटलेलं. आता नाही आहे तेवढी सर्दी वगैरे,
थोडाफार खोकला आहे आणि आवाज थोडासा आहे, पण व्हिडिओमध्ये नसेल येत असं वाटतं मला. मी ऐकलं एडिट करताना, पण आहे थोडासा आवाज. सर्दीला खूप 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 बराच फरक पडला आहे मला. तर आता थोडंसं गौरांशला पण इथं रूममध्ये बसवून अभ्यास घेणार. मला पण थोडंसं झोपायचं आहे. संध्याकाळचं परत तेच जेवण बनवा, हे बनवा, ते बनवा, तेच चालू होते. तर आता मी ब्लॉग अपलोड करणार आहे. थोडंसं फोनमध्ये बघणार. फोनमध्ये बघता बघताच मला अशी पेंग येते ना, खूप डेंजरवाली झोप येते. तर त्याच्यानंतर मग झोपून घेणार मी पण. थोडंसं 5 मिनटं झोप भेटते मला. माझ्या झोपण्याचा टाईम आणि नेत्यांच्या उठण्याचा टाईम एकच असते. तर चला वाजलेत 9:45. लेटच ब्लॉग हे करते. जेवण वगैरे झालं आणि आता शिरा खायला घेतला. शिरा खायला घेतलाय तर म्हणजे आईने मग अशी बनवलेला, बाबांनी सांगितलेला, तर मग तो राहिला आहे. तर आता मी खाऊन घेते, कारण मला रात्रीचं लागतं काहीतरी खायला, म्हणून आता खाऊन घेते. त्यांची मालिश वगैरे करायची बाकी आहे. हो 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 सगळं आवरून झालं. ओटा, भांडी, कपडे सगळं झालं. आता उद्या, आजच लादी पुसायचा विचार होता, पण जाऊ दे बोला, उद्या सुट्टी आहे, उद्याच करेल मी लादी पुसायचं. आता याची मालिश आणि याला चिमटी. डोकं लागलंय विचारायला. आता मी खाऊन घेते. गौरांश पण बसलाय आणि काही सुटणार केलं मी राहिलंच. तनुला फोन केला किती दिवसात नाही. मी दोघी बोलत बसलो ना, अर्धा तास जास्त बोलत बसतो. तर आता इथं जाळे लावायचे म्हणून. आणि हा मी आता ना कपाटाचा वरचं साफ केलं. एवढी धूळ तुझा सत्कार घ्यायला लागला. घ्या. लोखंडाची फ्रेम आहे त्याच्या माप घेतलं ना तुम्ही. हा, अरे मग तिथंच पप्पा चिटकवायचे. तुम्ही कसं मग